नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शहर टाकळी हायस्कूल शहर टाकळी इयत्ता 9वी विषय इतिहास. आज आपण प्रकरण 4 आर्थिक विकास या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम तुमचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर आजच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना, त्या पंचवार्षिक योजनांचं असणारं यश अपयश, बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप आणि 1991चे आर्थिक नवे धोरण या सगळ्या अनुषंगानं या आर्थिक विकास या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण अभ्यास करणार आहोत अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रामुख्यानं भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. जगामध्ये एकूण 3 अर्थव्यवस्था आहेत. एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था, तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. मग भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था जर पाहिली आपण तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे आपण पाहतो की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि मिळण्याच्या अगोदर आपल्या भारतानं कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा या संदर्भामध्ये विचारमंथन चालू होतं. त्यावेळेला आपल्या भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी भांडवलशाही आणि समाजवादी या 2 अर्थव्यवस्थाच्या मध्यम असा मार्ग स्वीकारला आणि ती अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही काही देशामध्ये जगामध्ये काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती आणि प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सामाजिक अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये ही मिश्र अर्थव्यवस्था कार्य करत असते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलेलं आहे. आता या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला एकूण त्याचे 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला भाग आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा भाग आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरा भाग आहे संयुक्त क्षेत्र. आता हे 3 जे भाग आहेत त्या तिन्ही भागांचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, तर या सार्वजनिक क्षेत्रामधील असणारे उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे हे संपूर्ण उद्योग जे आहेत ते सरकारी शासकीय उद्योगधंदे असतात किंवा शासकीय उद्योग आहेत. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या भारतातील असणारी जी रेल्वे आहे किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही आपण साधनं तयार करतो ती सर्व ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोडली जातात. दुसरं महत्त्वाचं आहे खाजगी क्षेत्र. आता या खाजगी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर या खाजगी क्षेत्रामधले असणारे उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीची असतात, परंतु त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असते. आता उदाहरणार्थ जर उदाहरण द्यायचं ठरलं तर उपभोग्य वस्तू, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आपण सर्व वापरतो त्या सर्व वस्तू या खाजगी क्षेत्रामध्ये मोडल्या जातात. आणि त्यानंतर तिसरं क्षेत्र आहे ते आहे संयुक्त क्षेत्र. आता या संयुक्त क्षेत्रामध्ये काही वस्तू या खाजगी उद्योजकांच्या मालकीच्या असतात, तर काही उद्योग हे सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. आता अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे उद्योग आपण पाहतो की यामध्ये बँकिंग क्षेत्र आहे, काही खाजगी क्षेत्रामध्ये आहे, काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे. आता मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला सुरळीत चालवायची जर असेल तर त्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्यामध्ये सुसंवाद असणं अत्यंत महत्त्वाचं असतं किंवा ते उद्दिष्ट आहे. आता आपण पाहिलं की या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय म्हणजे लोकांचा सहभाग असला पाहिजे आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये देश हिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं.
आणि भरपूर भांडवल आणि गुंतवणूक लागणारी आहे, पण त्याचं जे आउटपुट आहे, त्याचं जे फळ आहे ते अत्यंत उशिरा मिळतं. भांडवल जास्त लागतं, जास्त दीर्घकाळ आहे आणि त्यातून मिळणारं आउटपुटसुद्धा हे उशिरा आहे. त्यामुळे या क्षेत्रात खाजगी उद्योजक पुढं येत नाही आणि त्यावेळेला सरकारला अशा क्षेत्रामध्ये पुढाकार घ्यावा लागतो. आणि म्हणून या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर भारतानं पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून विकासाची वाटचाल सुरू केली. 1973चं औद्योगिक धोरण आहे. या धोरणामुळं आपल्या भारतामध्ये विकासाची गती वाढली. वेगवेगळे मोठाले अवजड उद्योग, काही उद्योजक घराणी, काही परकीय उद्योग या सगळ्यांचा प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी आणि प्रदेशाचा समतोल साधण्यासाठी या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं. आता लघुउद्योग, ग्रामोद्योग आणि घरगुती उद्योग या विकासावर जास्त प्रमाणात लक्ष देण्यात आलं आणि सहकार क्षेत्राकडं विशेष लक्ष देण्यात या काळामध्ये सुरुवात झाली. आता आपण पाहणार आहोत पुढील जे आहे तर त्या पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना पाहत असताना आपण पाहतो की भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीनं भारताचं पूर्णपणे आर्थिक शोषण केलेलं होतं. आपल्या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्येची वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती उद्योगधंदे याची अल्प अशा स्वरूपाची उत्पादन क्षमता होती. ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी आपला भारत देश अतिशय मागासलेला होता आणि अशा अनेक समस्या आपल्या स्वतंत्र भारतासमोर होत्या आणि ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला नियोजनाची गरज होती. आणि म्हणून आपल्या सरकारनं 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. आता ज्यावेळेला ही नियोजन मंडळाची स्थापना झाली त्यावेळेला आपल्या नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आता या मंडळानं कशाची तरतूद केलेली आहे की या नियोजन मंडळामार्फत आपल्या भारतातील कृषी आणि ग्रामीण विकास, त्याचबरोबर संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग असणारी 5 वर्षाची योजना तयार केली आणि ही 5 वर्षाची योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना होय. आता यामध्ये काही जे नियोजनाचे मूलभूत तत्त्व त्यांनी काही सांगितलेले आहेत. एखाद्या देशातील साधनसामग्रीचे जर प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर व त्या देशातील जनता भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे खऱ्या अर्थानं नियोजन मंडळाचं तत्त्व आहे. आता या नियोजन मंडळाची काही उद्दिष्टं पण आपल्याला सांगितलेली होती. आता भारतीय आर्थिक नियोजन मंडळाची सर्वसाधारण उद्दिष्ट आहेत. आता ती उद्दिष्ट कोणती? तर आपल्या भारतातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्यानं औद्योगिकरण घडवून आणलं पाहिजे, अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश स्वावलंबी झाला पाहिजे, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे आणि देशामधील असणाऱ्या मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेतला गेला पाहिजे. प्राप्ती आणि संपत्ती यामधील असणारी विषमता दूर झाली पाहिजे. वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे आणि कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे, दारिद्र्य निर्मूलन करून लोकांचं राहणीमान उंचावणं आणि सामाजिक सेवांचा विकास करणे आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे हे आपल्या भारतीय पंचवार्षिक नियोजन मंडळाची जी उद्दिष्ट होती. आता आपण पाहणार आहोत पहिली जी पंचवार्षिक योजना जी आहे तर त्याचं थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. पहिली पंचवार्षिक योजना. आता पहिली पंचवार्षिक योजना ही जी आहे तर सन 1951 ते 1956 या 5 वर्षाच्या काळामध्ये ही योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, आरोग्य यासारख्या बाबीवरती खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही पहिलीच आपली पंचवार्षिक योजना होती. त्यानंतर दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे तर ती आहे 1956 ते 1961 या 5 वर्षाच्या काळामध्ये राबवण्यात आली. ही औद्योगिकरणासंदर्भात असणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती. औद्योगिकरणाचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आपल्याला या योजनेतून साध्य करायचं होतं. म्हणून दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथे सरकारने पोलाद उद्योग उभारले. शिंद्रे येथे सरकारने
रासायनिक खताचा कारखाना उभारला. चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना सुरू केला. पेरांबूर येथे आगगाडी डब्याचा कारखाना सुरू केला आणि विशाखापट्टणम येथे जहाज बांधणीचा कारखाना आणि प्रचंड व अवजड उद्योगाचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभे करण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगर आणि दामोदर यासारखी प्रचंड आणि मोठाली धरणं उभारण्यात आली आणि या योजनेमुळं आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली. याच्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती 1961 ते 1966 या 5 वर्षाच्या काळामध्ये होती. या योजनेमध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट होतं कृषी विकासाचं संतुलन साध्य करणं. आता कृषी विकासाचं संतुलन साध्य करायचं होतं. दर साल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ घडवून आणायची होती. अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग, विकासाचे विषमता जी आहे तर ह्या विषमतेचं निर्मूलन करायचं होतं आणि लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य हेतू होता. आता तिसरी जी पंचवार्षिक झाली तर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना तयार करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना झाली नाही. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला 1966 ते 1969 या काळामध्ये आणि त्याचबरोबर या काळामध्ये पाकिस्तानशी आपल्याला युद्ध करावं लागलं. त्याच काळामध्ये चीननं भारतावरती आक्रमण केलं आणि त्यामुळं आपल्या भारताच्या विकासाकडं लक्ष देण्याच्या ऐवजी विकासाच्या कामाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी भारताला इतर गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागलं आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडलेला होता आणि आपण पाहतो की तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनने आक्रमण केलं, पाकिस्तानशी युद्ध करावं लागलं आणि विकास कामापेक्षा आपल्याला संरक्षणाकडे आणि दुष्काळाकडे सरकारला जास्त लक्ष देता आलं आणि त्यामुळं या 3 वर्षामध्ये एकवार्षिक पंचवार्षिक योजना तयार करण्यात आलेल्या होत्या. यानंतर चौथी पंचवार्षिक योजना जी झाली त्या 1969 ते 1974 या 5 वर्षाच्या काळामध्ये. मग आता या 5 वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या भारताला स्वावलंबी बनवायचं होतं. म्हणजे स्वावलंबी बनवणं हे या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. आता आपल्या भारतातील आर्थिक विकासाचा वेग वाढला पाहिजे आणि त्याचबरोबर समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडं लक्ष पुरवावं अशा प्रकारचं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यासारख्या गोष्टीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठाले धक्के सहन करावे लागले आणि आपण पाहतो की याच काळामध्ये आपल्या भारतातील ज्या 14 प्रमुख बँका होत्या, खाजगी बँका होत्या, तर या 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही महत्त्वाची घटना या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेली आहे. याच काळामध्ये पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि या युद्धाचा आपण पाहतो बांगलादेश हा स्वतंत्र देश निर्माण झाला आणि त्याचाही फटका आपल्या भारताला सहन करावा लागला, भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागला. तर आजच्या तासाला आपण एवढं 4 पंचवार्षिक योजनेपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. ही सगळी पहा. ह्या 4ही पंचवार्षिक योजनेवरची माहिती तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे. धन्यवाद.